भिजवलेल्या मूग डाळीचा एकदम मस्त हलका फुलका असा नाश्ता आज आपल्याला बनवायचा आहे। त्याकरता मी एक मोठी वाटी मुगाची डाळ भिजायला ठेवलेली। 1 ते 2 तासात मस्त मुगाची डाळ भिजली जाते। भिजवून घेतलेल्या मुगाची डाळ पुन्हा एकदा स्वच्छ धुवायची, सगळं पाणी निथळून घ्यायचं त्यातलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला ॲड करून घ्यायचं। एकदम बारीक अशी पेस्ट आपल्याला याची तयार करून घ्यायची आहे। पचायला खूप हलका आहे नाश्ता हा, तसंच बनवायला देखील सोपा। 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं आणि 3 लसणाच्या पाकळ्या याच्यात ॲड करून घेतल्यात। तसंच 3 ते 4 टेबलस्पून याच्यामध्ये दही देखील टाकायचं आहे आपल्याला। तुमच्याकडे जर दही नसेल, म्हणजे आयत्या वेळेत कधी-कधी आपल्याकडे दही नसतं, त्यावेळेस काय करायचं, लिंबू असेल तर 1 लिंबू पिळून घ्यायचा। तयार झालेलं मिश्रण मिक्सिंग बाउलमध्ये ॲड करून घ्यायचं। नंतर त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून रवा टाकून घ्यायचा आहे। तसंच 2 टेबलस्पून कुकिंग ऑइल आणि चवीनुसार मीठ। रवा टाकल्यामुळे या नाश्त्याला जाळी पडायला मदत होते, म्हणजे खूप जाळीदार असा नाश्ता तयार होतो। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे। मिक्स करून झाल्याच्या नंतर याला थोडा वेळ साईडला ठेवून द्यायचे, कारण आपल्याला अजून या नाश्त्याला पौष्टिक बनवायचं आहे। त्याकरता आपल्याला भरपूर साऱ्या भाज्या चिरून घ्यायच्या आहेत। तर आपल्या आवडीनुसार आपण भाज्या कुठल्याही घेऊ शकतो याच्यामध्ये। इथे माझ्याकडे ज्या काही भाज्या आहेत त्या मी घेतलेल्या आहेत। सर्वात आधी कांदा चिरून घेते। कांदा देखील आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे। जास्त मोठा कांदा न घेता मीडियम साईजचा कांदा घ्यायचा। नंतर एक गाजर घ्यायचं, त्याला देखील एकदम बारीक असं चिरून घ्यायचं। तुमच्याकडे जर चॉपर असेल ना, तर चॉपरमधून देखील तुम्ही या सर्व भाज्या कट करून घेऊ शकता। कोथिंबीर देखील आपल्याला बारीक चिरून घ्यायची। कोथिंबीरचा थोडासा वापर आपल्याला जास्त करायचा इथे। हे सगळं कट करून झाल्याच्या नंतर आपल्याला एक बटाटा घ्यायचा आहे। बटाट्याला मी स्वच्छ धुवून घेतले, त्याच्यावरचं साल काढून घ्यायचे। याला चिरून न घेता आपल्याला किसून घ्यायचे। एकदम लहान साईजच्या गेटरने हा बटाटा किसून घ्यायचा, म्हणजे मस्त बारीक असा किस त्याचा पडतो। बॅटर पण बघा मस्त फुललंय, त्यातला जो रवा आहे ना तो छान फुलला गेला आहे। आता त्याच्यामध्ये आपण किसून घेतलेला बटाटा ॲड करून घ्यायचा आहे। नंतर चिरलेल्या भाज्या जसं कोथिंबीर, गाजर आणि कांदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। सगळ्या भाज्या आणि हे बॅटर चांगलं एकजीव झालं पाहिजे। 1 ते 2 मिनिटं आपल्याला फेटून घ्यायचं याला, म्हणजे एकदम हलका फुलका असा नाश्ता तयार होतो। 2 ते 3 मिनिटं याला मस्त फेटून घेतलंय मी। आणि आता याच्यामध्ये हळद टाकायची। सुरुवातीला हळद टाकायचं विसरलेले, म्हणून आता मी ॲड करून घेते। हळदीमुळे काय होतं, कलर छान येतो या नाश्त्याला। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। नंतर याच्यामध्ये एक इनोचा पाऊच ॲड करायचा आहे। तुमच्याकडे जर खायचा सोडा असेल तर तो ॲड करून घ्या। इथं मी इनो टाकला आहे। इनो ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आहे, म्हणजे छान असा इनो फुलला जातो। आणि व्यवस्थित असं बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे। हा जो नाश्ता आहे ना तो आपल्याला वाफवून घ्यायचा आहे। त्याकरता या डब्याला मी तेल लावून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये हे बॅटर ॲड करून घेते। तर हा आपला मिक्स व्हेजिटेबल ढोकळा आहे। खायला खूप मस्त लागतो, अतिशय टेस्टी, पचायला देखील हलका फुलका आहे। बनवायलाही सोपा, सहजच कुणीही बनवू शकेल। पहिल्याच वेळेत एकदम मस्त परफेक्ट असा व्हेजिटेबल ढोकळा तुमचा तयार होईल। वाफवण्यासाठी अगोदरच मी पाणी गरम करायला ठेवले। पाणी मस्त गरम झाले, त्याच्यामध्ये स्टँड ठेवलेला आणि त्या स्टँडवरती हा डब्बा ठेवला आहे। पुन्हा त्याच्यावरती झाकण ठेवले। 15 मिनिटं आपल्याला वाफवून घ्यायचे। आता व्हेजिटेबल ढोकळा आपला वाफवून होतोय, तोपर्यंत त्याबरोबर खाण्यासाठी मस्त चटपटीत चटणी आपल्याला तयार करायची। तर इथं भरपूर सारी कोथिंबीर घेतली, 1 इंच आलं, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात। तसंच 2 ते 3 टेबलस्पून दही लागणार आहे। दहीमुळे ही जी चटणी आहे ती खूप मस्त तयार होते। तुमच्याकडे जर दही नसेल तर ऑप्शन लिंबू वापरू शकता। अतिशय छान लिंबामुळे देखील चटणीला स्वाद येतो। तसंच 1 ते 2 टेबलस्पून भाजलेल्या डाळीचं पीठ। तर इथं भाजलेल्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे, याच्यामुळे चटणी खूप मस्त तयार होते। घट्टपणा देखील चटणीला छान असा येतो। नसेल तुम्ही कधी ट्राय केली तर या पद्धतीने चटणी बनवून बघा, अतिशय मस्त लागते। चटणी थोडीशी घट्ट होती, म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकले आणि तेच पाणी याच्यामध्ये मी ॲड करून घेतले। चवीनुसार याच्यामध्ये मीठ देखील टाकलेलं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। मस्त चटपटीत चटणी आपली झालेली आहे तयार। 15 मिनिटानंतर चेक करून घ्यायचं की आपला ढोकळा तयार झाला आहे की नाही।
सुरीने ऋतून पाहायचं आहे, अजिबात बॅटरीला चिकटलेले नाही, म्हणजे आपला ढोकळा व्यवस्थित असा तयार झाला आहे. थंड झाल्याच्या नंतर आपल्याला याला बाहेर काढून घ्यायचं आहे. गरम असताना आपण याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर तो तुटला जातो. आता इकडे आपला नाश्ता थंड होतोय, तोपर्यंत आपण त्यासाठी एक फोडणी तयार करून घेऊया. तर पॅनमध्ये मी तेल ॲड केलं आहे. तेल गरम झाल्याच्या नंतर मोहरी टाकली, नंतर चिरलेली मिरची टाकली आणि कढीपत्त्याची पानं. ही आपली फोडणी झाली तयार. इकडे ढोकळा पण थंड झाला आहे, त्याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. डब्यावरती थोडंसं टॅप करून घ्यायचं, म्हणजे तो व्यवस्थित पटकन निघला जातो. एकदम मस्त जाळी पडली बघा नाश्त्याला आपल्या. अतिशय सुंदर आणि सॉफ्ट असा नाश्ता आपला रेडी झाला आहे. आपण मगाशी जी फोडणी बनवून घेतली ना, ती याच्यावरती ॲड करून घ्यायची. सगळीकडे व्यवस्थित अशी पसरवून घ्यायचं तिला. आणि आता याला कट करून घ्यायचं. तर जसे तुम्हाला पीस आवडतील याचे, त्या पद्धतीने तुम्ही याला कट करून घ्या, त्या पद्धतीने याचे पीस तयार करून घ्या. खूप सुंदर अशी जाळी पडली आतल्या बाजूने आणि सॉफ्टपणा पण अतिशय छान आलेला आहे. तर बघा इथे तयार झाला आपला व्हेजिटेबल ढोकळा. अतिशय पौष्टिक असा हा ढोकळा आहे. ट्राय करा, नक्कीच तुम्हाला देखील आवडेल आणि तुम्ही पहिल्याच वेळेत परफेक्ट असा बनवू शकाल. आमच्या घरात तर सगळ्यांचा फेवरेट आहे. सगळ्यांना खूप आवडतो हा. टेस्टला पण अतिशय मस्त लागतो. खूपच छान. नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.